बैल आपला तो सोन्या बैल हा काय सांगाल त्या हा आता बहुचर्चित सध्या बहुफेमस खिलार क्षेत्रात म्हटला तर ह्या बैलाला ओळखत नाही असं मला वाटतं एखादाच असेल कोणतर न ओळखणारा. खिलार क्षेत्रात बऱ्यापैकी खूप गाजलेला बैल आहे हा. आणि आता रनिंग याचं 20 रनिंग चालू आहे आता बैलाचं. अच्छा. आणि अजून कवरिंग वगैरे सगळं करतोय. आणि वासरं म्हणला तर एकदम टॉप वासरं, खूप क्वालिटी वासरं टाकतात. तुम्ही उदाहरण बघताय समोर एक बाहेर काय आता वासरू गेले हिचं, ते पण दाखवतो. आता तिची कालवडी काय आता सध्या प्रदर्शन आपण खेळवतोय तिला, ह्याच्या ती कालवडी पण दाखवतो. हा ह्याचीच कालवड आहे ती पण. आता ह्या बाकीच्या आहेत ह्या सगळ्या आता गाभण आहेत ह्याच्यावरच. काय वैशिष्ट्य काय राहतं वैशिष्ट्य महत्वाचं? म्हणजे खिल्लारमध्ये रोल मॉडेल म्हणून ब्रीडर लोक आहेत ते ह्याच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघतात. म्हणजे कुठं काय पाहिजे हे सगळं त्याला जागच्या जागी जिथं पाहिजे तिथंच आहे. तोंडाची ठेवण, शिंगाची ठेवण, वशिंड अजून 20 वर्ष झाले तरी वशिंड त्याचं आहे तसंच आहे. म्हणजे कसं असते जरा कलत वगैरे असते वशिंड, वशिंडाची ठेवण म्हणा, परत ही शेपूट म्हणा, त्याचा दंड अंगलोट म्हणा, अजून पायाची ठेवण बघा अजून आहे तशी आहे. अजून 20 वर्ष वय आहे तरी पण असं कोण म्हणणार नाही. आणि तोंडावर कायम तेजच दिसणार तुम्हाला त्याच्यात. बरोबर. हा म्हणजे पहिला कुठे होता काय सांगाल त्याबद्दल? हा पहिला चनेगावात होता हा बैल. हा सिद्धापूरमध्ये जी आई आहे आणि तिथून हा आई आहे अजून? आई अजून ह्याची वैशिष्ट्य म्हणजे ह्याची आई अजून गाप जाते. अजून गाव जाते? अजून गाप जाते आई. आम्ही जाऊन आई पण ह्याची मागून आलो की ह्याची एक आई आम्हाला म्हणजे आठवण म्हणून इथं असू दे म्हणून. ते आमची लक्ष्मी म्हणली काय काय असू दे. आज ह्याची आई अजून गाप जाते. आणि हा सिद्धापुरात ह्याचा जन्म झालाय. म्हणजे ह्याचं सगळे सिद्धापूर गाव आहे? सिद्धापूर हे गाव आहे. आणि त्या गावात म्हणजे ह्याचा खरं हे ब्रीड जे झालंय हे सिद्धापूर लाईन जे म्हणतात तेलगाव भीमा नदीच्या काठी झालंय. तिथं ह्यांचा आजोबा ते बिराजदार म्हणून आहेत त्यांच्याकडे होता बैल थैल्या नावाचा. त्या थैल्या नावाच्या बैलाचा हा नातू आहे. अच्छा. ही लाईन वाढत त्याच्यापासून हा सिद्धापूर लाईन चालू. तो सिद्धापूरमध्ये बैल गेला, तिथं त्याचं नाव झालं सिद्धापूर लाईन. तिथून लाईन पडली ती सिद्धापूर लाईन म्हणूनच आता पुढे ती फेमस होत आहे. वारसा चालू शकणारे आहेत का आपल्याकडे आता महाराष्ट्रात? ह्याच्या पुढच्या आता भरपूर बैल सध्या चालू आहेत सिद्धापूर लाईन. ह्याच्यासारखीच आहेत बैल. आणि वासरं एकदम कडक आणि शर्यतीला पण चालू आहेत सध्या बैल. ती परत त्या तेरबंदी साईडला पण ह्याच्या पुढची बैल चालू आहेत आणि वळू क्षेत्रात पण बैल चालू आहेत. अगदी बरोबर. फक्त कसं झालंय आजपर्यंत बैलाने एक सुद्धा जत्रा केला नाही. जत्रा केला नाही म्हणजे बैल आधीपासून एवढा तापट आहे की बैल त्या शिंगा ह्याच्यात वशिंडात एक तिसरं दाव कायम कंटिन्यू असायचं त्याला, की 3 डाव्यानेच बैल सोडायचा. आणि कुठं असं म्हणजे असं दगड टाकला की असा दगड असा पायानं उकरला तरी पण असा 50-60 फूट लांब दगड उडायचा. बापरे. एवढा बैल उकरत होता. त्यामुळे हा कधी असा ह्याच्यात गेलाच नाही, प्रदर्शनात कुठल्या गेला नाही किंवा जत्रेत कुठल्या गेला नाही बैल. त्यामुळे जास्त मीडियात आधी बैल नव्हता. आणि मध्ये कसं झालं बैलाची वासरं भरपूर आहेत, पण आधीपासून कसं मध्ये तिकोंडी राजा जसा नाव रूपास आला, तिकोंडी राजा कसा मीडियामुळे जास्त वर आला बैल. आणि बैल पण जोरात होता पण मीडियामुळं त्या बैलाचं जास्त हे झालं, कारण की जत्रा वगैरे करत होता, हा जत्रा करत नव्हता. पण त्यावेळी कसं झाले व्यापारी लोकांच्या ह्याच्यामुळं तेव्हा ह्याच्या जी पोटची वासरा असायची तिकोंडीच्या नावाखाली लोकांनी तेव्हा. बैल अग्रेसिव्ह असणं चांगलं का वाईट? बैल शर्यत क्षेत्रात पाहिजे म्हटलं तर अग्रेसिव्हच लागतो आणि बैल हा अग्रेसिव्हच पाहिजे. त्याच्यावर पण त्याचं वैशिष्ट्य ठरलं जातं. अग्रेसिव्ह असला तरच तुम्हाला शर्यत क्षेत्रात पण हे आहे. आता बैल सोन्या आणल्यापासून तर रोज एक जवळ कंटिन्यू 10 फोन तर असतात. कालवड आहे काय, कोंड आहे काय, द्यायचं आहे काय. मग आता वेटिंगला असल्यासारखेच आहेत त्याची पैदास. आणि कव्हर करण्यासाठी पण काही खूप येतात ना आता सध्या. पुणा भाग किंवा इकडं बबला जतपर्यंतचा भाग सगळा भाग इकडे यायलाय ह्याच्याकडे कव्हरिंग करण्यासाठी. किती आपण घेतो? 3,500 रुपये घेतोय एका गायला. हा, आठवड्यातून फक्त आपण 3 किंवा 4च गाया कव्हर करतोय त्याच्याकडून. ह्याचा मेंटेनन्सचा खर्च किती असेल तरी दिवसाचा? मेंटेनन्सचा काय 400-500 रुपये होत असेल दररोजचा? हा, रोजचा.